श्री दत्त महात्म्य अध्याय 4. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदत्तात्रेयाय नमः. कृतयुगात सोमवंशामध्ये हेहय कुळामध्ये कृतवीर्य नावाचा विख्यात राजा होऊन गेला. त्याने आपल्या शत्रूंवर विजय मिळवला होता. तो धर्मनिष्ठ होता व पूर्ण सत्ताधारी होता. त्याला 100 पुत्र झाले, पण ते च्यवन ऋषींच्या शापाने नाश पावले. त्यामुळे राजाला फार दुःख झाले व त्याने दुःखाच्या भरात राजाचा त्याग केला. एकदा राजाला सद्गुरू भेटले. राजाने त्यांना खिन्न चित्ताने दंडवत प्रणाम केला. राजा त्यांना म्हणाला, हाय हाय, माझे पुत्र गेले, मी निपुत्रिक झालो. आता सुदैवाने आपल्या पायांचे दर्शन झाले. माझे दुःख आता दूर होईल असा मला विश्वास वाटतो. गुरु त्याला म्हणाले, धैर्य धर, तुला मी उपाय सांगतो. त्याने तुझे हितच होईल, तुझा वंश वाढेल. रवीचे एक व्रत आहे, ते केल्यास सर्व पाप नष्ट होतात, अत्यंत सुख प्राप्त होते. त्या व्रताने उत्तम पुत्राची सुद्धा प्राप्ती होते. जी स्त्री जन्मतःच वंध्या असेल किंवा मूल जन्मतःच मेल्यामुळे जी वंध्या झाली असेल, तिनेही हे व्रत केले तर तिला निश्चयाने पुत्र प्राप्त होईल. जिचा गर्भपात होतो किंवा न वाढता गर्भाशयातच राहतो किंवा अपुऱ्या दिवसांचे मृत बालक उपजते किंवा उपजताच अपत्य किंवा सटवी शिवल्यामुळे मरेल किंवा बाल्यावस्थेत काही काळाने बालक मरणारे असेल, ग्रह भूत रोग यांनी जर बालक पीडित असेल किंवा अपघातात मरेल, असे अनेक प्रकारचे दोष असतील तर ते या व्रताने निवारण होतील. या व्रताचा प्रारंभ केव्हा करावा? रविवारी सप्तमी येते ती घ्यावी. पंचांगातील सर्व योगादी शुद्ध पाहावेत, ते पाहावे. चंद्र अनुकूल आहे का ते पाहावे. त्या दिवशी व्रतारंभ करावा. व्रताचा संकल्प करावा. पुण्याहवाचन करावे. नांदी श्राद्ध करावे. आचार्यांची नेमणूक करावी. आचार्याने गृहशुद्धी करावी. अग्निस्थापना करावी. विधीप्रमाणे योग्य असे कलश स्थापून त्यावर देवतांची स्थापना करावी. सूर्य, रुद्र, सप्तमातृका यांच्या सुंदर सोन्याच्या प्रतिमा स्थापाव्यात. त्यांची यथासांग पूजा करावी. त्याच्यानंतर शांतीसाठी सप्तकलश त्या कलशाच्या उत्तरेस स्थापावेत. त्यांची विधीपूर्वक पूजा करावी. शांतीसूक्ताचा जप करावा. अन्वाधान करावे. विधियुक्त हवन करावे. समिधा, तीळ, यव, पायस या प्रत्येकाच्या 108 आहुती द्याव्यात. होम करून उरलेल्या द्रव्याचा बली द्यावा. पूर्णाहुती करावी. सुपुत्रा सुवासिनीकडून कलशोदकाने अभिषेक करावा. बालकाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी. सूर्यादी ग्रहमंडळ, ब्रह्मा, विष्णू व महेश, सर्व लोकपाल हे सर्वथा बाळाचे रक्षण करोत. अहोरात्र याचे सर्वांनी रक्षण करावे. बालग्रह, भूत, अग्नी, शनी यांनी कधीही पीडा न करोत असे प्रार्थना करून अभिषेक करावा. स्नान करावे व आचार्यांना वस्त्रे द्यावी, दक्षिणा द्यावी. सुवासिनी व ब्राह्मण यांना यथाशक्ती भोजन घालावे. आचार्यांना गोप प्रदान करावे. तीळ घातलेल्या पात्रात कालाची मूर्ती पूजून ती ब्राह्मणाला द्यावी व ब्राह्मणांना भोजन घालावे. पायसांना त्यांच्या तृप्तीनुसार वाढावे. त्यांना दक्षिणा देऊन अरिष्ट निरसनार्थ त्यांचा आशीर्वाद मागावा. बाळ दीर्घायुषी होवो, 100 वर्षे त्याला सुख प्राप्त व्हावे. त्याचप्रमाणे या बाळाचे दुःख व दुरित नष्ट हो. ब्रह्मा, हरी, हर, स्कंद, इंद्र, वायू, अग्नी याचे अरिष्ट दूर करोत असा आशीर्वाद त्याला आचार्यांनी द्यावा. सर्व कर्म ईश्वरार्पण करावे. कुटुंबासह भोजन करावे. सूर्याच्या प्रसादाने सर्व अरिष्ट टळेल व अपत्य सुखरूप वाढेल. गुरुचे वचन ऐकून राजाने गुरुची पूजा केली व भक्तिभावाने व्रताचे आचरण केले. एके दिवशी मैत्रेयी स्वेच्छेने राजाच्या सदनात आली. राणीने तिला वंदन केले व तिला आपले दुःख निवेदन केले. तेव्हा मैत्रेयी म्हणाली, तू अनंताचे व्रत कर, त्याच्या प्रभावाने तुला पुत्र होईल व तो भूमंडळामध्ये गुणवान रणवीर म्हणून प्रख्यात होईल. मार्गशीर्ष पौर्णिमेस व्रताचा आरंभ करावा. 1 वर्षापर्यंत प्रत्येक पौर्णिमेस अनंताची पूजा करावी. आधी स्वस्ती वाचन करावे, मग व्रताचा आरंभ विधिवत करावा. पौर्णिमेस प्रदोषकाळी पूजन करावे. हविषान्न भक्षण करावे. असे वर्षभर करावे. अनंत हा इच्छा पूर्ण करणारा आहे. आनंदाने हे व्रत वर्षभर केल्यास तो देव शुभलक्षणी पुत्र देईल. वर्षभर व्रत केल्यानंतर उद्यापन करावे. विप्राला गाय दान द्यावी. 12 ब्राह्मणांना भोजन द्यावे व जलकुंभ दान द्यावेत. असे आचरण केल्यास पाप नष्ट होईल. जो पुत्र होईल तो लोकोत्तर गुणी व यशस्वी होईल.
चक्रवर्ती राजा होईल व शत्रूंचा निपात करणारा होईल. ब्रह्मवादिनी मैत्रिणीने याप्रमाणे सांगून राणीचा निरोप घेऊन ती जायला निघाली. त्यावेळी त्या शीलावती राणीने तिच्या चरणांना वंदन केले व म्हणाले, आई, माझ्यावर कृपा असू दे. नंतर मैत्री गेल्यावर राणीने राजाला सर्व वृत्त सांगितले व त्याच्या आज्ञेनुसार व्रताचरण सुरू केले. 1 वर्षभर हविष्यान्न भक्षण केले, ब्रह्मचर्य पालन केले, भूमीवर शयन केले, विकारांपासून मन अलिप्त केले. दत्ताची उपासना करताना ज्या भक्तीने ती करी त्याच भक्तिभावनेने तिने व्रताचेही आचरण केले व मन सावरले. पूर्ण यत्नपूर्वक व्रताचे यथासांग केले. व्रतामुळे श्री दत्त तिला प्रसन्न झाले. स्वप्नात तिला दर्शन दिले व उत्तम उत्तम असे उद्गार त्यांनी सस्मित वदनाने काढले. ते म्हणाले, हे राज्ञी, व्रताचे उत्कट फळ तुला तात्काळ मिळेल. तुझा पुत्र पराक्रमी व सप्तद्वीपा पृथ्वीवर सत्ता गाजवेल. त्याला कोणीही अडवू शकणार नाही. जो त्याचे स्मरण करील त्याला तो दर्शन देईल. असे बोलून ते भक्तपालक दत्तात्रय तिच्या स्वप्नातच अंतर्धान पावले. राणी जागे झाली. दत्तात्रयांचे स्वरूप तिला स्मरतच होते. राणीने मोठ्या आनंदाने राजाला ते आपले स्वप्न सांगितले. कृतवीर्याला आनंद झाला. लवकरच राणीच्या ठाई गर्भ राहिला. तिला शुभ डोहाळे होऊ लागले. ते राजाने पुरवले. यथायोग्य काळी उचित ते गर्भसंस्कार केले. 5 ग्रह उच्चेचे असताना व उदित असताना मध्यरात्री राणी प्रसूत झाली. दिशा प्रसन्न झाल्या. वारा मंद मंद वाहत होता. अग्निज्वाला दक्षिणेस वळत होती व आकाश निरभ्र होते. सर्व जगात आनंद भरून राहिला. देवांनी दुंदुबी वाजवल्या. गगनात अप्सरा नाचू लागल्या. गंधर्व समरसतेने गायन करू लागले. देवांनी पुष्पवृष्टी केली. बालकाचे तेज आसमंतात पसरले. दीपतेज त्या मानाने फिके वाटू लागले व नक्षत्रांना आपापल्या कमी तेजाची लाज वाटू लागली. लोकांचे मन धर्मशील राहिले. साधू सज्जन प्रसन्न झाले. सिद्धांनी आशीर्वाद दिले. आयुष्मान हो, आयुष्मान हो. राजाने ज्योतिषी लोकांना बोलावले व बाळाचे जातक करवून घेतले. तसेच लोकांना धनधान्य, वस्त्रे इत्यादींचे दान केले. ब्राह्मणांना सोने दान केले. कित्येक गायी दान केल्या. ज्योतिषांनी वेळेचे गणित मांडून हर्षित होऊन भविष्यकथन केले. हा बालक दैववान आहे. याच्यावर दत्तात्रयांची कृपा होईल. तपस्वी म्हणून सर्वत्र विख्यात होईल. याचे नामस्मरण केल्यास हरवलेली वस्तू सापडेल व हा वेदशास्त्रात तंत्रशास्त्रात प्रवीण होईल. हा पृथ्वीवर चक्रवर्ती होईल. अनंत व्रताच्या प्रभावाने याला 85,000 वर्षे आयुष्यमान आहे. सूर्याचे व्रत याच्या दीर्घायुष्याचे फल देणार आहे. हा सतत सर्वांचा आवडता, सर्वत्र विजयी होईल. हा जितेंद्रिय असेल. याप्रमाणे मुलांचे भविष्यकथन झाले. बालकाचे नामस्मरण 16व्या दिवशी झाले. अर्जुन असे नाव त्याचे ठेवण्यात आले. युवराज पदाला जेव्हा अर्जुन योग्य झाला तेव्हा कृतवीर्य मरण पावला. त्यावेळी प्रधान व श्रेष्ठ पुरुजन यांनी अर्जुनाला राज्य करण्याची विनंती केली. अर्जुन म्हणाला, मला राज्य मुळीच नको. ते मी मनापासून त्याज्य ठरवलेले आहे. जरी ते प्राप्त झाल्यास लोकात आपण पूज्य ठरतो तरी नंतर तेच फार त्रासाचे असते. जो राजा भूमीवर 1/6 कर घेतो, व्यापारी लोकांच्या नफ्याचा 12वा अंश कर घेतो, पण प्रजेचे न्यायाने पालन करीत नाही, चोर, गुंड आदी लोकांपासून प्रजेचे रक्षण करीत नाही, तर ते राज्य कसले? त्या राजाला अंती दारुण यमयातनाच भोगाव्या लागतात. राजा समर्थ असूनही जर अधर्माचे निराकरण करीत नसेल व अन्यायाने धनसंपत्ती साठविल तर तो लुच्चा राजा नरकात पडतो. जो नीती सोडतो, क्रोध व लोभ यांना वश होतो, दंड ज्यांना दिला पाहिजे त्यांना तो देत नाही व दंडपात्र दोषी माणसाला सोडून देतो, त्याची नरकगती ठरलेलीच असते. तुम्ही मला म्हणाला, हे अर्जुना, हे जर तुला कळत आहे तर तसा राज्यकारभार तू करू नकोस. नीट न्यायाने करणे म्हणजे झाले. पण तसे शक्य नाही. राज्य करताना अनेकांवर विश्वास ठेवावा लागतो. जे पाप नोकर करतात त्याचे 1/4 पाप आपोआपच राजाच्या माथी बसते. असे आहे म्हणून मी एकटा चांगला वागून साधू उचित फल कसे प्राप्त करणार? राजाचे हे बोलणे ऐकून गर्गमुनी त्याला म्हणाला, अर्जुना, तू धन्य आहेस. तू अगदी यथार्थ बोललास. भूमिरूपी गायीचे कर निर्धारणरूपी दूध जो काढील त्याने प्रजारूपी वास्त्राचे पालनपोषण केलेच पाहिजे. राजाने फार कडक शिक्षा केल्या तर प्रजेला पीडा होईल व सौम्य शिक्षा केल्या तर लोक राजाला जुमानणार सुद्धा नाहीत. वारा जसा समशीतोष्ण सुखकर वाटतो तसा राजा योग्य त्या प्रमाणात शिक्षा करणाराच प्रजेच्या हिताचा ठरतो. तू जर परक्यांवर दुसऱ्यांवर विश्वास धरणार नसलास तर तू योगाभ्यास कर. मग योगामुळे तुला भयाचे कारण उरणार नाही. तू योगाने नाना देह धारण करशील.
मनोवेगाने सर्वत्र संचार करशील आणि सर्व स्वतः साक्षीत्वाने पाहून एकटाच राज्य करू शकशील. मग तुला कोणाच्या सहाय्याची गरज पडणार नाही किंवा कोणाच्या पापाचा भागीदार होण्याची गरज पडणार नाही. सह्याद्री पर्वतावर दत्तात्रेय नावाचा अनसूयेचा पुत्र निवास करून असतो. त्याला योगेंद्र म्हणतात. त्याच्या नामस्मरणाने भवसागर पार होतो. तो नित्य जागृत असतो व सर्व मुनी तत्परतेने त्याचे सतत ध्यान करीत असतात. तो त्रिगुणातीत स्थितीत वावरतो. योगबळाने भक्तांचे रक्षण करतो. योगानंदाने तो नित्य डोलत असतो व तो सर्वत्र समदर्शन आहे. तो महात्मा विश्वाचा साक्षी आहे. सर्वांना तो समदृष्टीने पाहतो. भक्तांचा कैवार घेणारा असा तो महात्मा दुष्टांना स्वतःच दंड करतो. पण त्यामुळे त्याला विषम असे कोणी म्हणत नाहीत. तो निर्दय ठरत नाही. नित्ययोगी असा तो सत्वसंपन्न असून समत्व धारण करतो. माता बाळाचे लालन पालन करते व प्रसंगी त्याला शिक्षाही करते. तिला कोणी निर्दय किंवा दुष्ट म्हणत नाही. संत त्याचप्रमाणे पालन करतात. दुष्टांना धडा शिकवणाऱ्या नियंत्यास दूषण देत नसते. जो गुणदोष अतीत आहे त्याचे हे भूषणच आहे. तो अत्रि ऋषींचा पुत्र, जगताचा धाता, तपस्वी, योग्यांचा ध्यान विषय व भक्तांना इष्टते देणारा आहे. त्याची तू भक्ती कर. जंबासुराने स्वर्गाचे राज्य बळकावले होते तेव्हा इंद्राने दत्तांची आराधना केली. त्यावेळी इंद्राला त्याचे राज्यपद मिळवून दिले. अद्यापि इंद्र दत्तांची सेवा करीत असतो. देवांसह त्यांचे नित्य दर्शन घेत असतो. त्यामुळे इंद्र सुखाने राज्य करीत आहे. दुष्टमतीच्या लोकांना दत्ताची आराधना कठीण वाटते. सद्बुद्धी असणाऱ्या माणसांना ती सोपी वाटते. जे देहाभिमानी असतात, बहिर्मुख वृत्तीचे असतात, जे विषयसुख सोडित नाहीत, त्यांना भगवान दत्तात्र्यांचे मुखही दिसत नाही. त्यांना सुख कुठून मिळणार? ते दत्त दुर्गतीला फार दूर असतात, पण भक्तांना नित्य जवळ असतात. ते योगेश्वर व्यापक सामर्थ्याचे आहेत. तू त्यांच्यापासून वर प्राप्त करून घे. तो दत्त नित्य गंगेमध्ये स्नान करतो. माहुर येथे शयन करतो. सह्याद्री पर्वतावर राहतो. गाणगापूर येथे ध्यानस्थ बसतो. कुरुक्षेत्री आचमन करायला जातो. धोपेश्वर स्थानामध्ये भस्म धारण करतो व कराड येथे तो संध्यावंदन करतो. कोल्हापुरात भिक्षा मागतो. पांचालेश्वरला जाऊन नित्य भोजन करतो. असे त्याचे आचरण विलक्षण आहे. पंढरपुरामध्ये जाऊन तो गंधलेपन करतो. सायंकाळी पश्चिम सागराच्या किनावर जाऊन तो अर्घ्यदान देतो. जो जो त्याचे स्मरण करतो त्याला तो दर्शन देतो. त्याने त्रिभुवन व्यापलेले आहे. त्याच्या चरणांना वंदन असो. ज्याची लीला श्रवण करून कान व मन तृप्त होतात व जो जगन्मान्य आहे त्याला कोण बरे वंदन करणार नाही. जो मायेचा अध्यक्ष होऊन जगाची निर्मिती करतो व स्वतः निगर्वी आणि उदासीन असूनही जगाचे पालन करतो. ब्रह्मा रूपाने तो उत्पन्न करता आहे. विष्णू रूपाने पालन करता आहे व रुद्र रूपाने संहार करता आहे. तो एकटाच सर्व काही करतो. तो भक्तीचा चाहता आहे. तो भक्तांच्या अधीन असतो. भक्तांना तो कधीही अंतरला असे होत नाही आणि मोठी विचित्र लीला करतो. भक्तांचा योगक्षेम चालवणे हेच त्याचे ब्रीद आहे व ते सर्व शास्त्रे वाखाणतात. अर्जुनाना त्याचे दर्शन तू घे. भक्तिभावाने त्याची सेवा केल्यावर तो प्रसन्न होईल. भक्तीशिवाय त्याचे मन कोणीही वळू शकणार नाही. त्याने वरदान दिले तर तू एकटा सप्तद्वीप पृथ्वी राज्य धारण करशील. तो तुला धैर्य देईल. तो तुला नाना शक्ती देईल. जो त्याची सद्भावाने भक्ती करतो त्याला तो सन्मती देतो. तू जे जे मनात आणशील ते ते योगाच्या प्रभावाने मिळवशील. माझे सांगणे ऐक व सत्वर तू दत्तांचीच सेवा कर. गर्गमुनीचे असे वचन ऐकून अर्जुनाचे मन वेधले गेले व तो गर्गमुनींना वंदन करून म्हणाला, हे मुनिवर्या, तू माझ्या मनात दत्ताचे स्मरण करविलेस. हा माझवर मोठाच अनुग्रह आहे असे मी मानतो. माझे हित कशात आहे ते दाखवून माझी वृत्ती वळवून श्री दत्ताच्या भक्तीला लावली. त्यामुळे मला खूप हर्ष झाला आहे. तो अत्रि व सती अनसूया धन्य आहेत की ज्यांनी परमात्मा या जगात नाम व रूप यांच्या पातळीवर प्रकट केलेला आहे. त्या अत्रीचा पवित्र पुत्र जो दत्त आहे, ज्याने योगाचे सत्रच घातले आहे व जो सर्वत्र व्याप्त आहे, त्याची दिनचर्या ऐकून मला आश्चर्यच वाटत आहे. हे मुनिवर्य, त्याची व देवेंद्राची भेट कशी झाली ते मला सांगा. देवेंद्राने कोठे जाऊन त्यांचे दर्शन केले, त्याची आराधना कशी केली, त्याला कसे प्रसन्न करून घेतले, इंद्राचे राज्य जंभासुराने कसे बळकावले, दत्ताने इंद्राला कोणता वर दिला की ज्याच्या बळावर त्याने दैत्यांशी युद्ध केले, हे सर्व अपूर्व चरित्र मला ऐकवावे. प्रत्यक्ष शंकरही कान टवकारून ते चरित्र श्रवण करील.
मी श्रद्धावंत आहे, माझे आपण समाधान करावे. मला दत्ताचे चरित्र पूर्णपणे ऐकावावे. मग मीही श्री दत्ताची आराधना करून त्याला प्रसन्न करीन व दत्त मला मग वरदान देतील. अर्जुन असे म्हणाला. त्यावेळी गर्गमुनीचे समाधान झाले. त्याने मनात दत्ताचे ध्यान करून अर्जुनाला सांगण्यास सुरुवात केली. इति श्री वासुदेवानंद सरस्वती विरचित श्री दत्त महात्म्य अध्याय 4 समाप्त. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. शुभं भवतु.